through the title, heading and keywords to get a general understanding. For example, when we read a newspaper. बघा एवढा काय काय घेतलंय, पनीर अंडी, बटर रोटी आणि राईस, बाकी कोल्ड ड्रिंक वगैरे आहे बघा. आता बर्थडे, यादगार बर्थडे फुल लुटलाय ना. चलो चलो आता Debit the receiver and credit the giver. For real account, the golden rule is debit what comes in, credit what goes out. तर गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आता चाललो आहे कॉलेजला. पाऊस पण खूप आहे. आपला आज प्रेझेंटेशन डे आहे. तर आपण आपला आज प्रेझेंटेशन आहे, बघू शकता तुम्ही. फॉर्मल घातलं आहे. तर आता जाऊया कॉलेजमध्ये, नंतर भेटतो तुम्हाला. पाऊस पण खूप आहे. चलो. तर गाईज आपण आता आपल्याला ब्रेक भेटलेला. डेंजर छापा आहे ना मेरे को. आपल्याला आता ब्रेक भेटलेला, सो आपण आता वडापाव खायला आलेलो. 15 मिनिट. आणि त्याने इराण फोनवर बोलतोय. इथे बघा अर्धी पब्लिक. यांचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे. यांचं काय झालं नाही बरोबर ना. काय नाही. तुझं काय झालंय का अण्णा? हा बाई, माझं सगळं झालं. सगळं झालंय. सगळं तुझं काय झालंय? झालं. आज टॉप मारणार नाही बाई. आज आमचा ग्रुप टॉप मारणार. पण काय झालं नाही. एक बार भेटले बाई आम्हाला. पण काय झालं तर नाही आमचं. भेटतील आज भाई. आज भेटेल. मार्किंग भेटणार आपल्याला निगेटिव्ह. माझ्यामुळे एक बार भेटले ते माहितीये का. हा बघा इथे आशिक. तर गाईज या पोरग्याचा बर्थडे आज. आणि आज होता काल होता प्री बर्थडे पार्टी पण घेतली. आता पोस्ट बर्थडे पार्टी. हा काल प्री बर्थडे पार्टी घेतली, आज पोस्ट बर्थडे पार्टी. काय देणार बोल, काय देणार बोल. चिकन ट्रिपल राईस देतो. पण चिकन नाही, व्हेज. आम्ही व्हेज. अण्णाचा श्रावण आहे, आमचा पण श्रावण आहे. आम्हाला व्हेज द्यायला लागेल. श्रावण झाल्यावर भेटा. नाही Golden rules are the main principle which help us to give what account should be credited or what account should be debited in any business transaction. The three different types of accounts. In accounts, there are accounts are classified into three different types: real, personal, and nominal. So there are different types of accounts. So in different types of accounts, there are three golden rules. The golden rules are: for personal account, the golden rule is the debit the receiver and credit the giver. For real account, the golden rule is debit what comes in, credit what goes out. And for nominal account, the golden rule is सो गाईज झालं आपलं प्रेझेंटेशन एकदम चांगला. यार माझं नाही झालं यार, फक्त ह्याचा नाही झाला, बाकी ह्याच्यामध्ये यांचा पण झालाय. तुमच्या ग्रुपची व्हिडिओ नाही आली माझ्यापर्यंत. सांगून बघूया ब्लॉगमध्ये. तो चला, आज तो पवन गेला बड्डेवाला. उद्या डायरेक्ट पार्टी देणार तो. अरे भाई सो ब्लॉग आपण उद्या कंटिन्यू करू. चालूच आहे. तर आज मी ब्लॉग चालू केलाय. तर बघू शकता माझं फॉर्मल घातलेत कपडे आपण. सो आता चला जाऊया. आता पहिला सगळं आपलं झालंय. चला आता जाऊन भेटूया तुला. आणि मित्राचा बड्डे पण होता त्या दिवशी. सो बड्डेची पार्टी पण देणार आहे तो. तर बघा तर जाऊया. तर जाऊन आता भेटतो तू. बघा चला. तर गाईज जसं आपल्याला ब्रेक भेटलाय. आणि हे बघा साई, अण्णा आणि हा बड्डे बॉय आलाय. अरे रोज माझा बर्थडे करतात, रोज पार्टी घेतात. काय रोज आज पार्टी द्यायची तुला. परवा बर्थडे होता, आज तो पार्टी देणार. पार्टी रोज घेणार. आता आपण वडापाव खायला जाऊया. परत 20 रुपये वडापाव कोण खातं रे. किती 3 लोक कसले 20 रुपये पैसे माझ्याकडे. स्पॉन्सर. तर गाईज या वडापाव खायला. म्हणजे कसं इथे अण्णा स्पॉन्सर आहे आजचा वडापावचा ना. अण्णा
आणि दिले नाही ना म्हणून जाऊ दे. अण्णा ट्रिपल राईसचा अण्णाने सगळ्यांचे स्पॉन्सर केलेत. शाखा प्रमुख आहे तू. माझे पप्पा शाखा प्रमुख. आणि हा आपला बड्डे बॉय आज ट्रिपल राईस देणार आहे. 3 दिवसाचं बड्डे चाललंय मला. पण पार्टीला आज यायचे मेनवाली. चला आपण वडापाव खाऊन घेऊ पहिला. Ma'am, and good afternoon, respected ma'am, and my dear friends. So myself Keval Santosh Matre, and I am the leader of this group. So today we are going to represent the international communication skill from reading to speaking to writing. So before we start, let me introduce my teammates. Sai will introduce scanning. Niran will introduce formal, and Shlok will introduce informal. Sorry. So I am starting our topic with skimming part. So skimming is the reading technique which is used to quickly identify the main idea of a word, main idea of a text, through the title, heading and keywords to get a general understanding. For example, when we read a newspaper, then we often like to see interesting article. So the skimming help us to type and give only important information. So thank you. I would. तर काही प्रेझेंटेशन आलंय. दुसऱ्या ग्रुपचे आणि ते आपला अण्णा आणि इथे बघा आपल्या ग्रुपची पोरं मस्ती करतायत. ते बघा निरांत. प्रेझेंटेशन कसं झाला सांग. प्रेझेंटेशन कसं झाला सांग. एक नंबर ना. श्लोक. हे बघा आपल्या टीमचे पोरं. चला आपण जाऊया आता. पाऊन पार्टी देणार आहे. ट्रिपल राईस. आता जाणार आहे ते काहीतरी डेकोरेशन करायला. त्याला मी नाहीये. ट्रिपल राईस लेट्स गो. तू टाकले की जाणार. बड्डे बॉय आपल्याला आलाय. हे बड्डे बॉय झाला ना बड्डे. 3 दिवस झाले माझ्या बड्डे. कुठल्या हॉटेलमध्ये हा माहिती बघा ना. मला चिकन खायचं घेऊन आले. सांग रे. व्हेज मध्ये घेऊन आलोय. हे लोक व्हेज मध्ये घेऊन आले. आता श्रावण संपल्यावर मंडे सोमवार सगळं नॉनव्हेज खातो. अरे भाई सॅटर्डेला जर सोडून द्यायचं. सॅटर्डे आणि ट्युजडेला सोडतो आपण. हो अण्णा फॉर्म मध्ये. तर आता काय मागवलंय. यांनी मागवलंय काहीतरी. सांग काय मागवलंय. पनीर हंडी आणि रोटी, बटर रोटी. अरे भाई आता त्याच्यानंतर आहे ना बटर रोटी संपली ना, बटर नान मागू. ते जास्त येतं. 100 रुपये पवन लुटणार आहे. 100 रुपयाचं एक येतं. पण ते 2 असतं. एवढं मोठं तर काहीच बघू शकता. आता भाजी आलेली आहे. रोटी पण आली आहे. आता चालू करूया याला लुटायला. तो बघा इथे अण्णा पुढे काय विचार आहे मागवायचा. विचार आहे सगळ्यात स्पेशल मेन्यू मागवायची. सगळ्यात महाग जे असेल ना ते मागवायचं. तर काही बघू शकता आता राईस आलेला आहे. ते आम्ही खातोय आणि या लोकांना आला नाही अजून. आलाय बघू शकता आता. आणि ते साईनी चालू केलेलं आहे खायला. जोरात आवाज आला नाही. इथं अण्णाने पण चालू केलंय. अण्णा पुढचा विचार काहीच नाही ना. नशीब आता लुटायचा पाहिजे पवनला. तेव्हा ग्रेव्ही आली. हा प्रेझेंटेशन दिले म्हणून इंग्लिश पाठवू नका. इंग्लिश बोलताना असं वाटतं की घरी वाचून आलाय ते. पण रट्टा मारून येतो ना प्रेझेंटेशन. चला आपण खाऊन घेऊया पहिला. लेट्स गो. तर काहीच आपला झाला तर खाऊन आणि बिल दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट. बिल बघा 1600. फुल खर्च. अरे गावाला तर माहिती आहे का 3 जणांची किती पडली. बघा एवढा काय घेतलंय. पनीर हंडी, बटर रोटी आणि राईस. बाकी कोल्ड्रिंक वगैरे आहे बघा. आता बड्डे यादगार बड्डे फुल लुटलाय ना. चलो आता गाईच झालं आपला खाऊन. आता घरी चाललो आपण. हा अण्णा आपला ब्लॉगची एंडिंग आहे. साई. हा नाही करे बघू आता.
चलो लेट्स गो. जाऊ घरी. आलो मस्त आपलं माझं मस्त याला लुटलंय. रात्री पण बोलवतो सुहासीचा घोडा लावला. मी तो का बोल रात्री